नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, असिस्टंट लोको पायलटचे डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे. एक शॉर्ट नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. आता या डिटेल नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण वॅकन्सीज किती आहेत, कुठल्या झोनच्या किती वॅकन्सीज आहे, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, कोण यासाठी इलिजिबल आहे, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर चला बघू पूर्ण डिटेलमध्ये काय नोटिफिकेशन आहे ते. बघा, ही आपली CBT 1 आणि CBT 2 साठी एक बॅच लॉन्च केलेली आपण असिस्टंट लोको पायलट साठी, जिची फीस 1999 रुपये प्लस GST ठेवली. यामध्ये CBT 1 आहे, CBT 2 आहे, त्याचा टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पार्ट तुम्हाला यामध्ये अवेलेबल होणार आहे. मग कुठल्या कुठल्या ट्रेडसाठी आहे तर फिटर. आता तुम्ही म्हणाल सर मग इंजिनिअरिंग वाले इलिजिबल नाही आहेत का, फक्त ITI वाले आहेत का? तर आहेत. डिप्लोमा वाले, डिग्री वाले दोन्ही इलिजिबल आहेत, पण त्यांना टेक्निकलचा या 10 ट्रेडपैकी कुठल्या तरी एका ट्रेडचा त्यांच्या ब्रांचनुसार सिलेबस घ्यावा लागतो CBT 2 साठी, जे की क्वालिफाईंग इन नेचरमध्येच आहे. तुम्हाला तिथला स्कोर फक्त 35% मार्क घेऊन यायचे असतात, राईट. तर एवढ्या साऱ्या ट्रेडसाठी आपल्याकडे मेन CBT 2 अवेलेबल आहे, जे की ऑलमोस्ट सर्व ट्रेड्स याच्यामध्ये आहेत, राईट. आणि तुम्हाला याच्याशी रिलेटेड जे PDF नोट्स वगैरे लागतात त्या सुद्धा तिथं अवेलेबल आहेत. व्यवस्थितपणे रेकॉर्डेड कोर्स अकॉर्डिंग टू द सिलेबस तुम्हाला अवेलेबल मिळेल. आता ही CBT 1 फक्त ज्यांना CBT 1च करायचं आहे त्यांना 1999 रुपये प्लस GST मध्ये आपला कोर्स अवेलेबल होईल. PDF नोट्स, ऑनलाईन टेस्ट सिरीज पण याच्यामध्ये असेल, MCQ सेशन, अनलिमिटेड व्ह्यूज, हे सर्व तुम्हाला अवेलेबल होतील. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळेल. तर आता चला बघू आपण या नोटिफिकेशन बद्दलचं. एम्प्लॉयमेंट न्यूजला 29 मार्चला ही जाहिरात आलेली होती. त्याचसोबत आता ऑनलाईन ऍप्लिकेशन हे तुमचे 12 एप्रिलला चालू होतील. डेट ऑफ क्लोजिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन जी आहे ते 11 मेची असणार आहे. पुढं आता बघा, जी पोस्ट आहे त्या पोस्ट साठीचं पे लेवल जे आहे ते 2 आहे. म्हणजे तुम्हाला इनिशियल पे 19,900, याच्या व्यतिरिक्त भरपूर ऍडिशनल अलाउन्सेस वगैरे मिळतात. म्हणजे 60-70 हजारापर्यंत सुद्धा तुमची सॅलरी ती जाते, राईट. एज लिमिट आहे 18 ते 30 वयोगटामध्ये 9,970 वॅकन्सीज तुम्हाला याच्या मिळतील. आता त्याच सोबत बघा, फिजिकल फिटनेस जी लागेल तुम्हाला, A1 लेवलची फिजिकल फिटनेस लागेल. सेपरेट मी व्हिडिओ घेऊन येतो की A1 लेवल म्हणजे नेमकं काय, 6x6 विजन काय असते विदाउट ग्लास, राईट. त्याच सोबत तुम्हाला कलर ब्लाइंडनेस नसायला हवी, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ते पण लक्षात ठेवा, राईट. कारण बघा, ALPचा जॉब म्हणजे असिस्टंट लोको पायलटचा जॉब काय, तर तुम्हाला ट्रेन चालवायची आहे. मग ते ट्रेन चालवण्यासाठी तुमची जी फिजिकल फिटनेस लागते ती फिजिकल फिटनेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, राईट. आता एज लिमिट तुम्हाला काय सांगितलं तर 18 ते 30 वयोगट, आणि त्याच्यासाठीची डेट जी दिलेली आहे 1/7/2025 ला कट ऑफ डेट, म्हणजे त्या डेटनुसार तुमचं एज जे आहे ते बघितलं जाणार आहे. आता एज रिलॅक्सेशन SC ST साठी 5 वर्षाचं, OBC नॉन क्रिमिलियर साठी 3 वर्षाचं, असं तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला तुमच्या सर्व्हिस नंतर 3 वर्षाचं मिळेल. OBC वगैरे असेल तर वेगवेगळे एज रिलॅक्सेशन त्यांच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला दिले गेलेले आहेत. आता पुढे जाऊ. हा, डेट ऑफ बर्थ वगैरे कधीपासून कधीपर्यंत असायला हवे त्या दिलेल्या आहेत, ते तुम्हाला लक्षात आलेलंच असेल तुमच्या एज याच्यानुसार, ओके. नंतर फीस किती फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द कॅटेगरी मेन्शन बिलो, कुठली, आउट ऑफ फीज 500, ओके, अँड अमाऊंट ऑफ 400 शाल बी रिफंडेबल ड्युली. हा, पुन्हा तुम्हाला CBT 2च्या वेळेस काही अमाऊंट रिफंड होणार आहे. क्लिअर. 500 रुपयेच, राईट. SC SC कॅन्डिडेट साठी 250 रुपये. पुढे चालू. रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे. पहिले तुमची CBT 1 असेल, त्यानंतर CBT 2 होते, राईट. CBT 1 नुसार तुम्हाला CBT 2 ला बोलवलं जातं. त्यानंतर CBAT, राईट, सायकोलॉजी वगैरे साठी बद्दलच्या टेस्ट राहतात. तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, मेडिकल एक्झामिनेशन होतं, नंतर तुमची जॉईनिंग येतं. आता CBT 1 मध्ये काय असणार आहे तर बघून घ्या. CBT 1 चा पॅटर्न काय आहे. तुमचा ड्युरेशन किती आहे, 1 तासाचा ड्युरेशन आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स काय, 75 आहेत. मॅक्झिमम 1 मार्काचा तुम्हाला क्वेश्चन मिळेल, राईट. मार्क सुद्धा तुमचे 75 असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक क्वेश्चनला. आणि अनरिझर्व कॅटेगरी EWS साठी 40% मार्क घेऊन येणं CBT 1 मध्ये कंपल्सरी आहे. OBC NCL साठी 30%, SC साठी 30%, ST साठी 25%, राईट. पुढे बघू. आता याच्यामध्ये CBT 1 मध्ये तुम्हाला सिलेबस नेमका काय, तर मॅथमॅटिक्स असणार आहे,
ओके, मेंटल ॲबिलिटी असणार आहे, जनरल सायन्स असणार आहे आणि जनरल अवेअरनेस हा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. पुढं आता बघा सीबीटी 2 मध्ये काय असणार. बघा सीबीटी 2 चे 2 पार्ट आहेत, एक पार्ट ए आणि दुसरा पार्ट बी. ए वाला जो आहे तो स्कोरिंग पाहिजे ते तुम्हाला, म्हणजे ए सीबीटी 2 चा पार्ट ए तुमच्या फायनल मेरिट लिस्ट साठी कन्सिडर होतो. सीबीटी 2 चा पार्ट बी जो आहे ना तो तुम्हाला क्वालिफाईंग इन नेचर आहे. जो टेक्निकल पार्ट म्हटलं तर तुम्हाला ते फिटर वेल्डर वगैरे जे आहे ते तुमचा क्वालिफाईंग इन नेचर आहे, ज्याच्यात 35% तुम्हाला मार्क घेऊन यावे लागतात. बरेच वेळच तुमचा पार्ट बीच क्वालिफाय होत नाही. मार्क पार्ट ए मध्ये खूप चांगले आहेत का, कारण मी खूप साऱ्या नॉन टेक्निकल एक्झामची तयारी करतोय, त्यामुळे माझा पार्ट ए तर खूप भारी झाला राईट, पण पार्ट बी मध्ये माझं काम गंडलं राईट. का, कारण ते टेक्निकल आहे राईट, आणि खूप अवघड असं टेक्निकल नाही, आपल्याकडे आहे ना ते कंटेंट अवेलेबल, तुम्ही करू शकता इझिली. पुढं आता बघा पार्ट बी सीबीटी. ओके सॉरी, सीबीटी 2 चा पार्ट ए 90 मिनिट 100 क्वेश्चन्स राईट. ओके, पार्ट बी 60 मिनिट 75 क्वेश्चन्स राईट. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. पार्ट ए जो आहे तो फायनल तुमच्या इलिजिबिलिटीसाठी कन्सिडर केला जातो राईट. 40% तुम्हाला अनरिझर्व आणि ईडब्ल्यूएस साठी, ओबीसी एनसीएल साठी 30%, एससी साठी 30%, एसटी साठी 25% राईट. आणि पार्ट बी मध्ये 35% मार्क असणं गरजेचं आहे. आता पार्ट ए चा सिलेबस काय तुमचा, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग एवढंच तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या आयटी लिटरसी वगैरे काही अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या तुमच्या जनरल सायन्स वगैरे मध्ये कन्सिडर केल्या जातात. पुढं आता बघा पार्ट बी चा सिलेबस जो आहे तो तुमचा ट्रेड स्पेसिफिक सिलेबस आहे. 35% मार्क याच्यामध्ये तुम्हाला घेऊन येणं गरजेचं आहे. डीव्हीटीच्या याच्यावर तो सिलेबस दिला जो की आपल्या याच्यामध्ये ऍड केलेला आहे आपल्या कोर्समध्ये. जसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तर त्यांनी कुठली ट्रेड घेऊन पार्ट बी क्वालिफाय करणं गरजेचं आहे सीबीटी 2 चा. इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमॅन, आर्मेचर कॉईल, वाइंडर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आणि हे आरएसी आणि इलेक्ट्रिशियन आपल्याकडे आहे. या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे सीबीटी 2 च्या बी पार्टचं कंटेंट अवेलेबल आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आणि मेकॅनिक्स रेडिओ अँड टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स कंटेंट मिळेल आपल्याला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, याच्यामध्ये आपल्याकडे फिटर आहे, मेकॅनिक मोटर व्हेकल पण आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे, ओके मेकॅनिक डिझेल आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मेकॅनिक्स आहे, हीट इंजिन आहे, ओके मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल आणि त्यांच्या अलाइड ब्रांचेस, याच्यासाठी तुम्हाला मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग याचं सुद्धा कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहे राईट. आता पुढे बघा सीबॅट, हे मी पुन्हा नंतर सांगेल तुम्हाला, पहिले तिथपर्यंत या राईट. हे पुढच्या गोष्टी आहेत, त्याचा असं फार स्पेसिफिकली आपल्याला लर्न करण्याची गरज नाही. डीव्ही वगैरे साठी कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत ते पुढे होईलच. आता सगळ्यात महत्वाची इलिजिबिलिटी, तुम्ही म्हणाल सर सगळ्यात शेवटी ठेवली, कारण जवळपास ऑलमोस्ट तुम्ही सर्वजण याच्यासाठी इलिजिबल आहात. बघा मॅट्रिक्युलेशन एसएससी प्लस आयटीआय नसेल, आता आयटीआय कशामध्ये दिला, फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ अँड टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर कॉईल, वाइंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मध्ये दिलेला आहे. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन प्लस अप्रेंटिसशिप, या कुठल्याही ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप केलेली असेल तरी चालतं. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन एसएससी प्लस 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ दीज इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी राईट. आता याच्यामध्ये डिप्लोमा मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, ऑटोमोबाईल आहे, बऱ्यापैकी डिप्लोमा याच्यामध्ये कव्हर असलेले आहेत. त्यासोबत डिग्री इन अबाव डिसिप्लिन ते पण चालतं. डिप्लोमा, डिग्री, आयटी आणि अप्रेंटिसशिप, एवढं वाईड त्यांची इलिजिबिलिटी त्यांनी दिलेली आहे. आता झोन वाईज वॅकन्सीज त्यांनी वेगवेगळ्या झोनच्या दिलेल्या आहे. ओके, आरआरबी वाईज, हे आरआरबी आहेत, हे झोन्स आहेत. क्लिअर. आता डायरेक्ट तुम्हाला मी मुंबईकडे घेऊन जातो. सध्या तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही लोक मुंबईमधलेच घेशाल राईट. मुंबईमध्ये बघा साऊथ सेंट्रल रेल्वे, त्याच्या 12 वॅकन्सीज आहेत तुम्हाला मिळतील राईट. त्यानंतर सेंट्रल रेल्वेच्या 376 आणि वेस्टर्न रेल्वेच्या 342 अशा भरपूर वॅकन्सीज तुम्हाला अवेलेबल असणार आहेत राईट. आता ही सीबीटी 2 झाली आपली, तुम्हाला सांगितलेलंच होतं सीबीटी 2 आणि सीबीटी 1 राईट.
जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. वेगवेगळे टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी. डिस्क्रिप्शनमध्ये ती तुम्हाला लिंक मिळेल. ओके, त्याचसोबत आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे 498996116. या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुमचे काही डाऊट असतील तर ते सुद्धा विचारू शकता. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.